न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। घोडेगाव तालुका नेवासा येथे कत्तलीसाठी चालविलेल्या 13 गोवंशीय जनावरांची सुटका। 4 आरोपींकडून 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची आणि कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग, पोलीस अंमलदार अतुल लोटके, दीपक घाटकर, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, योगेश कर्डिले, किशोर शिरसाट यांचे पथक तयार करून सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। पथक दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे नेवासा तालुक्यामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत कृष्णानगर, घोडेगाव, तालुका नेवासा या ठिकाणी काही इस्मांनी गोवंशीय जनावरे खरेदी करून आणलेले असून ते वाहनांमध्ये भरून कत्तलीसाठी नेणार असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर माहितीप्रमाणे तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम हे मातीच्या ढिगाऱ्यावरून गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये भरताना दिसून आले। पथकाने सदर ठिकाणी असलेल्या इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रशीद जानूबाई शेख वय 65 वर्षे राहणार घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, अमीन इसाक सय्यद वय 30 वर्ष राहणार लोहगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, लाला उर्फ आफ्ताब हारून शेख वय 26 वर्ष राहणार घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, शुभम बाळासाहेब पुंड वय 26 वर्ष राहणार माळी चिंचोरा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इस्मांकडून 9,10,000 रुपये किमतीचे 13 गोवंशीय जनावरे, 30 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक क्रमांक MH46 AR 6385 असा एकूण 39,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।